मित्रांनो, आपला जो आजचा क्लास आहे तो आहे सहाय्यक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात. म्हणजेच आत्ता आपली जी तयारी आहे ती पूर्व परीक्षेची तयारी असणार आहे, ज्यामध्ये आपला आत्ताचा जो कंटिन्यू भाग आहे तो भाग 9 आहे. यामध्ये आपण बघणार आहोत जेवढे आपण अधिनियम बघितले त्या सर्ववरचे मिश्रित प्रश्न. म्हणजेच काय, सर्व प्रश्नां म्हणजे सर्व अधिनियमावरील 1, 2, 3 प्रश्न मिळून आपण एक कंटिन्यू सिरीज चालू केलेली होती. ती आता आपण पुढे कंटिन्यू करतोय. क्लिअर? चला मग पहिला प्रश्न काय आहे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कोणत्या कलमानुसार महानगरपालिका आयुक्तांची नियुक्ती राज्य शासनाकडून केली जाते? चला पटकन सांगा. कोणत्या सेक्शन नुसार कमिशनर किंवा म्युनिसिपल कमिशनर अपॉइंट केला जातो किंवा त्याची नियुक्ती केली जाते? कलम 34, कलम 36, कलम 40, कलम 45. ओके, मी चार्ट एकदा प्रायव्हेट करून देतो जेणेकरून कोणाचाच आन्सर कोणाला दिसणार नाही. ओके, पुन्हा उत्तर कसे द्यायचे तुम्हाला? 1 ला काय बरोबर आहे? 1 ला बी बरोबर, 1 ला सी बरोबर, 1 ला डी बरोबर. अशा फॉर्मॅट मध्ये मला उत्तर द्या फास्ट. चलो गुड. चलो कलम 36 नुसार, कलम 36 नुसार म्युनिसिपल कमिशनर यांची नियुक्ती स्टेट गव्हर्नमेंट वेळोवेळी करत असते. तसंच 37 नुसार त्यांची सॅलरी आणि अलाउन्सेस कोणत्या म्युनिसिपल फंड मधून दिले जात असतात ते ठरवलं जातं 37 नुसार. क्लिअर? सेकंड, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 149 अंतर्गत महानगरपालिकेचा आयुक्त आपला कार्यभार कोणाला सोपवून रजेवर जाऊ शकतो किंवा रजेचा कालावधी मंजूर करण्याचे अधिकार कोणाला आहे? चला पटकन सांगा. महापौरांना, स्थायी समितीला, जिल्हाधिकाऱ्याला, विभागीय आयुक्तांना. चला 2चं उत्तर द्या. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 149 अंतर्गत महानगरपालिकेचा आयुक्त आपला कार्यभार कोणाला सोपवून रजेवर जाऊ शकतो किंवा रजेचा कालावधी मंजूर करण्याचे अधिकार कोणाला आहे? तर या संदर्भात अमरावतीमध्ये झालेला आहे. अमरावतीच्या ज्या आयुक्ता होत्या सौम्या शर्मा या रजेवर गेलेल्या आहेत, त्यांच्याऐवजी दुसऱ्या आयुक्त आलेल्या आहे. तर हे कोण हे करतं? विभागीय आयुक्त करतो, जिल्हाधिकारी करतो, स्थायी समिती करते की महापौर करते? पटकन सांगा. ओके गुड. चला ऑलमोस्ट लोकांचं बरोबर आहे. तर याचं करेक्ट उत्तर काय मित्रांनो? स्थायी समिती, ज्याला आपण स्टँडिंग कमिटी बोलतो. ओके, म्हणजेच काय, सेक्शन नंबर 38 जर तुम्ही बघितला असेल तर स्टँडिंग कमिटी म्हणजे स्टँडिंग कमिटीच्या संमतीनुसार म्युनिसिपल कमिशनर यांना लीव सँक्शन केली जाऊ शकते. क्लिअर? नेक्स्ट, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 149 च्या कोणत्या कलमानुसार महानगरपालिका ही एक निगमित संस्था मानली जाते ज्याला द म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ सिटी ऑफ असे नाव असते आणि तिला शाश्वत उत्तराधिकार प्राप्त असतो? कलम 5, कलम 7, कलम 10, कलम 15. सुरुवातीलाच कोणत्या सेक्शन नुसार किंवा कलम नुसार त्याला त्याचं नाव दिलं जातं किंवा ही म्युनिसिपल कॉर्पोरेशन या सिटीसाठी असं नाव दिलं जात असतं? गुड. राहुल, रेश्मा जाधव, छान. याचं करेक्ट उत्तर काय आहे? कलम 5. लक्षात घ्या, ऑप्शन ए करेक्ट आहे, कारण सेक्शन 5 नुसार प्रत्येक कॉर्पोरेशनला ही द म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ सिटी ऑफ असं नाव दिलं जात असतं किंवा या नावाने ती कॉर्पोरेट बॉडी म्हणून स्थापन केली जाते. तिला तिचे स्वतःचे सर्व अधिकार, तिला तिचा कॉमन सील किंवा सगळ्याच गोष्टी वापरण्याचा अधिकार दिला जात असतो. क्लिअर? म्हणून ए करेक्ट. 4, महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 मधील तरतुदीनुसार तात्पुरत्या नियुक्तीच्या बाबतीत एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला नियुक्तीच्या तारखेपासून किती महिन्याच्या आत वैद्यकीय सक्षमतेचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे? ओके, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट
हे किंवा फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट हे किती महिन्यात त्याला द्यावं लागतं? चला 4 ला काय बरोबर येतो? तीन महिने, 6 महिने, 9 महिने की 1 वर्ष? पटकन सांगा. चलो गुड. किती? 6 महिने. म्हणजे जर का एखादा कर्मचारी जर का रुजू झाला असेल किंवा अपॉइंट केलेला असेल, त्याच्या अपॉइंटमेंट झाल्यापासून किंवा रुजू झाल्यापासून 6 महिन्याच्या आत मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट त्याला सादर करणं आवश्यक असते. क्लिअर? नेक्स्ट 5th. महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मधील नियम 21 नुसार खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने धर्नाधिकार संदर्भात अचूक आहेत? म्हणजे लीनच्या संदर्भात कोणतं अचूक आहे किंवा बरोबर आहे? 2 किंवा अधिक शासकीय कर्मचारी एकाच वेळी एकाच कायमस्वरूपी पदावर तात्पुरती नियुक्ती सोडून मुख्यत्वे नियुक्त केले जाऊ शकत नाहीत. एक शासकीय कर्मचारी एकाच वेळी 2 किंवा अधिक स्वतंत्र कायमस्वरूपी पदावर मुख्यत्वे नियुक्त केला जाऊ शकत नाही. चला, यापैकी बरोबर कोणतं आहे आणि चूक कोणतं आहे? यामधलं क्वेश्चन नंबर 5 फक्त 1 बरोबर, फक्त 2 बरोबर, 1 आणि 2 दोन्ही बरोबर, दोन्ही चूक. चला, करेक्ट ऑप्शन काय आहे? गुड, छान. राहुल महाजन, थोडा विचार करा थोडा. चलो बघा, इथे सी करेक्ट येतो. ऍक्च्युली दोन्ही सेंटेन्सेस बरोबर आहे. दोन्ही सेंटेन्सेस का बरोबर आहे? तर एकाच पोस्टवर एकाच वेळी 2 व्यक्तीचे लीन असू शकत नाही. 2 किंवा अधिक शासकीय कर्मचारी एकाच वेळी एकाच कायमस्वरूपी पदावर लीन सांगू शकत नाही, त्याचा धर्नाधिकार सांगू शकत नाही. एकाच जागेवर 2 व्यक्ती येऊ शकणार नाही. किंवा एक व्यक्ती 2 परमनंट पोस्टवर एकाच वेळी धर्नाधिकार सांगू शकत नाही. म्हणजे एक शासकीय कर्मचारी एकाच वेळी 2 किंवा अधिक स्वतंत्र कायमस्वरूपी म्हणतायत, कायमस्वरूपी पदावर नियुक्त केला जाऊ शकत नाही. दोन्ही तर बरोबर आहे. म्हणजे हाही बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे अशा केसेसमध्ये. म्हणून मग ते सी करेक्ट. स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 बोथ आर करेक्ट. क्लिअर? नेक्स्ट 6. महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 मधील तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तकासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? चुकीचं आहे. ओके, पहिलं, सेवा पुस्तक हे पहिल्या नियुक्तीच्या तारखेपासून सुरू केले जाते. ओके. बी, तांत्रिक राजीनामा दिल्यास सेवा पुस्तक मूळ विभागाकडून नवीन विभागाकडे हस्तांतरित केले जाते. ओके. कार्यालय प्रमुख आपल्या वतीने सेवा पुस्तकातील नोंदी प्रमाणित करण्याचा अधिकार कोणत्याही कनिष्ठ अधिकाऱ्याला देऊ शकत नाही. कार्यालय प्रमुखाच्या सेवा पुस्तकातील नोंदी त्याच्या पुढील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे राखल्या जातात. चला, 6 ला कोणतं बरोबर आहे? चला पटकन सांगा, फास्ट सांगा. कम ऑन फास्ट. एवढा वेळ नसतो आपल्याकडे, उत्तर द्यायला एवढा वेळ नसायला पाहिजे. चलो गुड. सी बरोबर. ऑप्शन सी बरोबर आहे. काय म्हटलंय? ऑप्शन ए बरोबर आहे. कारण काय? सेवा पुस्तक हे पहिल्या नियुक्तीच्या तारखेपासून सुरू केले जात असते. अगदी बरोबर आहे. तांत्रिक राजीनामा दिल्यास सेवा पुस्तक मूळ विभागाकडून नवीन विभागाकडे हस्तांतरित केले जाते. बरोबर आहे. तो जर का इकडून दुसऱ्या विभागात जात असेल तर तिथून तसं ट्रान्सफर केलं जातं. हे सुद्धा करेक्ट आहे. थर्ड काय म्हणते? कार्यालय प्रमुख आपल्या वतीने सेवा पुस्तकातील नोंदी प्रमाणित करण्याचा अधिकार कोणत्याही कनिष्ठ अधिकाऱ्याला देऊ शकत नाही. तो देऊ शकतो. तो अधिकार डेलिगेट करू शकतो. म्हणजे हेड ऑफिस आपल्या स्वतःच्या
ऑन बिहाफ सबऑर्डिनेट ऑफिसरला सर्व्हिस बुक मधल्या एंट्रीज अटेस्ट करण्याचा अधिकार किंवा त्याचा पॉवर त्याला डेलिगेट करू शकतो किंवा देऊ शकतो. म्हणून हे एक जे स्टेटमेंट आहे चुकीचं आहे. फोर्थ स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. कार्यालय प्रमुखाच्या सेवा पुस्तकातील नोंदी त्याच्या पुढील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून राखल्या जातात, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे चुकलं काय आहे, फक्त सी मध्ये हे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे, म्हणून इथे सी करेक्ट आहे. क्लिअर. 7 काय म्हणतो, महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1969 मधील तरतुदीनुसार जर एखाद्या शासकीय कर्मचारी फौजदारी गुन्ह्याखाली किंवा इतर कारणास्तव पोलीस कोठडीत अथवा न्यायालयीन कोठडीत असेल तर किती तासांपेक्षा जास्त काळ अटकेत राहिल्यास त्याला सेवेतून निलंबित मानले जाते. किती तास तो जर का कैदेत असेल किंवा ज्युडिशियल कस्टडीमध्ये असेल तर तो डायरेक्ट निलंबित होतो. डीम सस्पेन्शन मानलं जातं. चलो राहुल, करेक्ट आन्सर आहे 48 तास. 48 तासापेक्षा तो जर का जास्त वेळ शासनाच्या आपलं ज्युडिशियल कस्टडीमध्ये राहत असेल तर त्याला डीम्ड सस्पेंड असं मानलं जातं. क्लिअर. महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियमन 1979 मधील नियम 5 अंतर्गत केलेल्या शिस्तीचे वर्गीकरण 2 भागात केले जाते. खालीलपैकी कोणती एक शास्ती ही मोठी शास्ती या वर्गात मोडते. पेनॉल्टीज. ओके. निंदा करणे, वेतनवाढ रोखणे, सक्तीची सेवानिवृत्ती, शासनाचे झालेले आर्थिक नुकसान वेतनातून वसूल करणे. मेजर पेनॉल्टी कोणती आहे हे आपल्याला इथे बघायचं आहे. चलो गुड. कंपल्सरी रिटायरमेंट, अगदी बरोबर आहे. कंपल्सरी रिटायरमेंट हे काय आहे, ही मेजर पेनॉल्टी आहे. निंदा करणे किंवा मग वेतन वाढ रोखणे या काय आहेत तर मायनर पेनॉल्टीज येतात. लक्षात आलं. त्यामुळे ही कोण आहे तर मेजर पेनॉल्टी. चला पुढे जाऊया. नेक्स्ट, महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियमन 1979 मधील तरतुदीनुसार शिस्तभंग विषयक प्राधिकरणाने दिलेल्या आदेशाविरुद्ध अपीलीय प्राधिकरणाकडे अपील सादर करण्यासाठी आदेश मिळाल्यापासून कमाल किती दिवसांची मुदत विहित करण्यात आलेली आहे. 30 दिवस, 45 दिवस, 60 दिवस की 90 दिवस. म्हणजे डिसिप्लिनरी ऑथॉरिटीच्या ऑर्डरच्या विरुद्ध जर का अपील करायची असेल तर ती अपील करण्याची जी कालमर्यादा आहे ती किती दिवसाची आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. ती कालमर्यादा किती दिवसाची आहे हे यामध्ये विचारलेलं आहे. किती 45 डेजची. किती असते 45 डेजची. लक्षात घ्या. डिसिप्लिन ऑथॉरिटीच्या ऑर्डरच्या विरुद्ध अपील करण्यासाठी 45 दिवसाची टाइम लिमिट दिलेली आहे. जर का तुमच्याकडे योग्य कारण असेल किंवा सुटेबल रिझन असेल तर मग अपिलेट ऑथॉरिटी तुम्हाला 45 दिवसानंतर सुद्धा तुमची अपील स्वीकारू शकते. पण आत्ताच्या केसमध्ये इथे किती 45 डेज आहे. 10 केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेल्या अटल पुनर्जीवन आणि शहरी परिवर्तन अभियान 2 चा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे. म्हणजे अमृतचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे. सिंपल हे विचारलेलं आहे. अमृतचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे. सर्व शहरी कुटुंबांना नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करणे, शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचे पक्क्या घरामध्ये रूपांतर करणे, सर्व प्रमुख शहरांमध्ये भुयारी रेल्वेचे जाळे निर्माण करणे, सर्व शहरी युवकांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देणे. यापैकी अमृत 2चं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे. ओके. आणि एकदम सिंपल प्रश्न आहे. सरळ सरळ तुमच्या समोर उत्तर आहे. कुठेही चुकण्याचे चान्सेस नाही आहे. तर काय आहे
सर्व शहरी कुटुंबांना नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करणे. क्लिअर? म्हणजेच काय, जेवढेही अर्बन हाऊस होल्ड आहे त्यांना नळाद्वारे शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे पिण्याचे. क्लिअर? केंद्र सरकारच्या सुधारित प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2 अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा कमाल किती रुपये निर्धारित करण्यात आलेली आहे. ओके, जे काही इकॉनॉमिकल विकर सेक्शन आहे, जे इकॉनॉमिकल विकर सेक्शन आहे त्यांच्यासाठी किंवा या इलिजिबल होण्यासाठी बीएमएवायच्या अंतर्गत इलिजिबल होण्यासाठी जे ईडब्ल्यूएस आहे किंवा इकॉनॉमिकल विकर सेक्शन आहे यांची आर्थिक लिमिट किती असायला पाहिजे. 2 लाख, 3 लाख, 5 लाख की 6 लाख. चलो गुड. काय? 3 लाख रुपये. बरोबर आहे. 3 लाखापर्यंत ईडब्ल्यूएस येतात, इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये येतात. बरोबर आहे. आणि 3 लाख ते 6 लाख कोण येतं मग? LIG येतात. ओके, हे 6 लाख रुपयापर्यंत कोण येतात? लोअर इन्कम ग्रुप येतो. आणि हे कोण येतात? ईडब्ल्यूएस येतो, इकॉनॉमिकल विकर सेक्शन. म्हणून इथे बी करेक्ट. ओके, चलो नेक्स्ट. केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त भागीदारीतून राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत अभियान शहरी 2 अंतर्गत शहरांना कचरा मुक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संकल्पनेवर सर्वाधिक भर देण्यात आलेला आहे. चला, कचऱ्याचे केवळ जमिनीत दफन करणे, चक्रीय अर्थव्यवस्था आणि कचऱ्याचे उगमस्थानीचे वर्गीकरण, सर्व प्रकारच्या कचऱ्याची शहराबाहेर वाहतूक करणे, संपूर्ण शहरात प्लास्टिक वापरावर पूर्णपणे बंदी करणे. एकदम सोपं सरळ उत्तर आहे याचं. अगदी बरोबर. काय आहे तर जेवढंही चक्रीय अर्थव्यवस्था आणि कचऱ्याचे उगमस्थानीच वर्गीकरण, म्हणजे जिथनं तुम्ही कचरा घेता, ओके, त्याच ठिकाणी डायरेक्ट त्याचं काय केलं जातं? सेग्रिगेशन केलं जातं. त्याला पर्टिक्युलर गार्बेजला वेगवेगळं केलं जात असते. क्लिअर? म्हणून बी करेक्ट. नेक्स्ट 13. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार कचरा निर्माण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने किंवा संस्थेने कचरा गोळा करणाऱ्या व्यक्तीकडे सोपवण्यापूर्वी त्याचे खालील कोणत्या 3 स्वतंत्र प्रवाहामध्ये वर्गीकरण करणे बंधनकारक आहे. ओके, चला सिंपल आहे. ओला कचरा, सुका कचरा आणि घरगुती घातक कचरा, काच, कागद आणि प्लास्टिक कचरा, सेंद्रिय कचरा, धातू कचरा आणि वैद्यकीय कचरा, पुनर्वापरयोग्य कचरा, घातक कचरा आणि रासायनिक कचरा. चला पटपट सांगा. गुड. चला, बरोबर आहे. याला कसं केलं जातं तर 2016 जे काही नियम आहे त्यामध्ये वेट वेस्ट, ड्राय वेस्ट आणि डोमेस्टिक हजार्डस जे आहे हे 3 प्रकार जे आहे याचं वेगवेगळं वर्गीकरण केलं जातं, सेग्रिगेशन केलं जातं आणि हे करणं कंपल्सरी असते. क्लिअर? नेक्स्ट 14. घनकचरा व्यवस्थापन 2016 मधील तरतुदीनुसार एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा शहराच्या हद्दीमध्ये कितीपेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीत होणाऱ्या कोणत्याही खुल्या कार्यक्रमात किंवा समारंभात अन्न आणि पेय पदार्थांचा कचरा उगमस्थानीच वेगळा करणे आणि तो स्वच्छतेसाठी सोपवणे आयोजकांवर बंधनकारक आहे. 50 पेक्षा जास्त लोक, 100 पेक्षा जास्त लोक, 500 पेक्षा जास्त लोक, 1000 पेक्षा जास्त लोक. बरोबर आहे. 100 पेक्षा जास्त लोक म्हणजेच काय, 100 पेक्षा जास्त लोकांच्या कार्यक्रमासाठी जो आयोजक आहे तो 3 दिवस आधीच लोकल ऑथॉरिटीला माहिती देत असतो आणि वेस्ट मॅनेजमेंटची व्यवस्था ऑलरेडीच तो करत असतो. क्लिअर? म्हणून बी करेक्ट. 15. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 अंतर्गत विस्तारित उत्पादक जबाबदारी ची संकल्पना प्रामुख्याने खालीलपैकी कोणासाठी लागू करण्यात आलेली आहे.
केवळ स्थानिक महानगरपालिका, घरगुती स्तरावर कचरा निर्माण करणारे नागरिक, सॅनिटरी नॅपकिन आणि डायपर यासारख्या वस्तूचे ब्रँड मालक आणि उत्पादक, केवळ कचरा गोळा करणारे साफसफाई कर्मचारी. एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी, याला आपण ज्या वेळेला स्टडी केलं होतं तेव्हा याला शिकलं होतं की EPR सुद्धा बोलतो, याला EPR सुद्धा बोलतात. बरोबर आहे, एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी. चला बरोबर आहे, 15ला C बरोबर आहे, अगदी बरोबर. चला काय आहे की या EPR नुसार सॅनिटरी असू दे, नॅपकिन डायपर्स, नॅपकिन्स असू दे, म्हणजे सॅनिटरी नॅपकिन किंवा डायपर्स यासारखे जे वस्तूंचे जे ब्रँड ओनर आहे याने मॅन्युफॅक्चर्स आणि त्यांच्या कलेक्शन, डिस्पोजल किंवा रिसायकलिंगची स्वतः जबाबदारी घ्यावी लागत असते. क्लिअर? सो इथे C करेक्ट. 16 महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम 1975 मधील 2021च्या सुधारणेनुसार हेरिटेज ट्री, प्राचीन किंवा वारसा वृक्ष म्हणून घोषित करण्यासाठी त्या झाडाचे वय किमान किती वर्ष असणे आवश्यक आहे? 30 वर्ष, 50, 100 की 75? दोन 2021चं जे अमेंडमेंट आहे त्यानुसार ते हेरिटेज ट्री आहे किंवा वारसा वृक्ष आहे हे जर का जाहीर करायचं असेल तर त्याला किमान किती वर्ष होणं गरजेचं आहे? 30, 50, 100 की 75? चला क्वेश्चन नंबर 16 पटकन सांगा. किती? 50 वर्ष. लक्षात घ्या, किती? 50 वर्ष. म्हणजे 2021चं जे अमेंडमेंट आहे त्यानुसार 50 वर्ष किंवा त्यापेक्षा जर का जुनं झाड असेल तर त्याला हेरिटेज ट्री म्हणून घोषित केलं जातं. ओके, आणि त्याला या ऍक्टच्या अंतर्गत विशेष असं संरक्षण दिलं जात असते. क्लिअर? महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडाचे संरक्षण आणि जतन अधिनियम 1975 मधील तरतुदीनुसार, ऍक्च्युली आपण हे मुद्दाम एक्स्ट्रा काही क्वेश्चन घेतले, जर का असं विचारलं तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून वेगळ्या कंडिशनचे इथे तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील झाडांची गणना, वृक्ष जनगणना प्रत्येक किती वर्षांनी एकदा करणे वृक्ष प्राधिकरणावर बंधनकारक आहे? चला, म्हणजे झाडांची जी जनगणना आहे ती किती वर्षानंतर केली जाते, दर किती वर्षानंतर करणे बंधनकारक आहे? 3, 5, 7 की 10? चला सांगा, 3, 5, 7 की 10 वर्ष? ऍक्च्युअली याचं करेक्ट उत्तर आहे 5 वर्ष. याचं करेक्ट उत्तर आहे 5 वर्ष. म्हणजेच काय, अर्बन लोकल बॉडीजने त्यांच्या हद्दीतल्या सर्व झाडांची ट्री सेन्सस किंवा झाडांची जनगणना प्रत्येक 5 वर्षांनी करणं हे बंधनकारक असते. क्लिअर? झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम 1975 मधील सुधारित नियमानुसार जर एखाद्या विकास प्रकल्पासाठी किंवा विशिष्ट कारणासाठी एकाच वेळी कितीपेक्षा जास्त झाडे तोडण्याचा प्रस्ताव असेल तर तो प्रस्ताव मंजुरीसाठी थेट राज्य वृक्ष प्राधिकरणाकडे पाठवणं अनिवार्य आहे. तुम्हाला हे प्रश्न थोडे वेगळे वाटत असतील पण मुद्दामच घेतलेले आहे. चला पटकन सांगा. ओके, याचं करेक्ट उत्तर आहे 200 झाडे. ओके, समजा 200 पेक्षा जास्त झाडे जर का तोडण्याचा प्रस्ताव असेल तर त्या केसमध्ये त्यासाठी मंजुरीसाठी स्टेट ट्री ऑथॉरिटी कडून त्याची मंजुरी घ्यावी लागते आणि त्यानंतरच ते झाडे तोडण्यात येते. क्लिअर? राज्य वृक्ष प्राधिकरण.
19. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा. मुलांनो घराबाहेर पडू नका. मुलांनो घराबाहेर पडू नका. आता इथे कसं आहे, याला एक्सप्लेन करणं मला शक्य नाहीये. याचं फक्त करेक्ट उत्तर सांगू शकतो. मुलांनो घराबाहेर पडू नका. पटकन सांगा 19 ला काय बरोबर येतं. याचं करेक्ट उत्तर आहे पंचमी. याचं करेक्ट उत्तर आहे पंचमी. क्लिअर. पुढे नेक्स्ट. खालील दिलेल्या वाक्याचा योग्य प्रयोग ओळखा. रामाने रावणाला मारले. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, मिश्र प्रयोग. ला काय करेक्ट. चला पटकन सांगा. याला येतो करेक्ट भावे प्रयोग. ओके, याचा करेक्ट आन्सर आहे भावे प्रयोग. ओके. नेक्स्ट. खालील जोड शब्दाचा अचूक संधी विग्रह कोणता होईल. वाङ्मय. वाङ्मय. A B C D. चला पटकन सांगा 21 ला काय करेक्ट आहे. चलो 21 ला ए करेक्ट येतो. 21 ला ए करेक्ट येतो. क्लिअर. नेक्स्ट. 22. भारताच्या द्विवार्षिक वनस्थिती अहवालानुसार भौगोलिक क्षेत्राच्या टक्केवारीनुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहेत. मध्य प्रदेश, मिझोरम, अरुणाचल, छत्तीसगड. चला पटकन सांगा. मध्य प्रदेश आहे, मिझोरम आहे, अरुणाचल प्रदेश आहे की छत्तीसगड आहे. ओके. आता याच्यात दोन गोष्टी असू शकतात. हे पण उत्तर बरोबर येतं, हे पण उत्तर बरोबर येतं. लक्षात घ्या. पण पर्सेंटेज ऑफ फॉरेस्ट कव्हरच्या दृष्टीने जर बघितलं, म्हणजेच स्टेट ऑफ फॉरेस्टचा जो रिपोर्ट आहे, स्टेट ऑफ फॉरेस्टचा जो रिपोर्ट आहे त्याच्यानुसार पर्सेंटेज ऑफ फॉरेस्ट कव्हरच्या दृष्टीनं मिझोरम भारतात 1 नंबरवर आहे. मिझोरम हे भारतात 1 नंबरवर आहे. पण जर का एरियाच्या दृष्टीने बघितलं तर मध्य प्रदेश इथे 1 नंबरवर आहे. लक्षात आलं. पण इथे करेक्ट उत्तर काय असणार आहे मग, तर करेक्ट उत्तर असणार आहे मिझोरम. कारण मिझोरम आपण पर्सेंटेज वाईज बघतो. पर्सेंटेज वाईज जर का त्यांनी एरियाच्या दृष्टिकोनातून विचारलं तर मग तुम्हाला मध्य प्रदेश करेक्ट सांगता येईल. क्लिअर. इथे मी मिझोरम करेक्ट करतोय. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशी कायदेशीर तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 124, 214, 226, 324.
ह्याचं करेक्ट उत्तर आहे 214. म्हणजेच काय, आर्टिकल 214 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक हायकोर्ट असलं पाहिजे, हे कलम 214च्या अंतर्गत येतं. क्लिअर? चलो गुड राहुल. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केली होती? मुंबई, पुणे, सातारा, नागपूर. आता ऑब्व्हियसली मुंबई पण नाही आणि नागपूर पण नाही. कन्फ्युजन आहे सातारा आणि पुण्यामध्ये. 24 सप्टेंबर 1873 ला 24 सप्टेंबर 1873 ला. ओके, 24 सप्टेंबर 1873 ला कुठे? पुणे येथे. लक्षात घ्या, कुठे? पुण्यामध्ये. तर लक्षात घ्या, महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 ला पुणे येथे सत्यशोधक समाजची स्थापना केली होती. आणि याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय होता? तर सामाजिक समता आणि शिक्षणाचा प्रसार करणे. क्लिअर? अँड लास्ट MCQ, माहिती अधिकार कायदा 2005 मधील तरतुदीनुसार जर मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर ती माहिती अर्ज मिळाल्यापासून किती कालावधीत देणे बंधनकारक आहे? 24 तास, 48 तास, 72 तास, 30 दिवस. याचं तर करेक्ट उत्तर सगळ्यांना माहिती आहे. याचं करेक्ट उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे. येस ऑर नो? चला पटकन सांगा, 25 ला काय करेक्ट येतं? 25 ला काय करेक्ट येतं? किती? 48 तासात ती माहिती देणं गरजेचं असते. किती? 48 तासात. लक्षात आलं? RTI ऍक्ट 2005 नुसार जर मागितलेली माहिती लाईफ ऑफ लिबर्टीच्या संदर्भात असेल तर ती माहिती 48 तासाच्या आत देणं हे बंधनकारक असते. नॉर्मली जो पिरियड आहे तो 30 दिवसाचा आहे. लक्षात घ्या, नॉर्मली पिरियड जो आहे तो 30 दिवसाचा आहे, पण इथे किती आहे? 48 तासाचा पिरियड आहे. क्लिअर? चला मग, थँक्यू सो मच. इथे थांबतोय. आउट ऑफ 25 तुमचे किती बरोबर आले हे तुम्हाला आता सांगायचं आहे. क्लिअर? थँक्यू.